नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती शहरात अदानी गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दस्तूरनगर MIDC रोड परिसरात सुरू झालेल्या या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. पाईपलाईनसाठी करण्यात आलेले खोदकाम योग्य पद्धतीने बुजवले जात नसल्याने रस्त्याची दुर्व्यवस्था झाली असून पावसाळ्यात अपघाताचा धोका वाढल्याचे निवेदन नमूद करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी पाईप्स आणि बांधकाम साहित्य रस्त्यावरच पडून असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी सुरक्षेचे बॅरिकेड्स किंवा सूचना फलक नसल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय पाईपलाईन टाकताना भूमिगत पाणी पुरवठा आणि सांडपाणी वाहिन्याचे नुकसान होत असल्याचे आरोप करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावे आणि रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार सामाजिक संघटनेने दिला. आता प्रशासन या तक्राराची किती गांभीर्याने दखल घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तोच आजूबाजूचा तोच रोड जो आहे ना, बिअर शॉपी बाजू कोणता लोकेशनवर काल पाणी दस्तूरनगर रोडनी आहे. लोकेशन मग तिथे 3-4 गड्डे झालेले आहेत. तिथे मोठमोठ्या मशिनरी ठेवलेल्या आहेत. पाणी शॉपीच्या हो, कमल प्लाझाच्या समोर आहे रोड, मेन रोड नाही वाटलं आम्ही आता मटेरियल पडलेलं आहे. तिथे गॅस कटर मोठमोठे काम होणार. हो, मशिनरी ठेवलेले आहे आणि तिथेच गड्डे आहे. 3 गड्डे फुटवे काढून आणले. शूटिंग आहे आमच्याकडे. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.